लग्नाचं जाळं पर्व 2 भाग 37. केस स्ट्रॉंग होती आणि अपेक्षेप्रमाणे निकाल दक्षच्याच बाजूने लागला. सुमतीला 3 वर्ष तर नितीन आणि अनुपला 7 वर्षाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कारखानिसांच्या अस्तित्वावर आलेलं संकट अखेर परतलं होतं. आता सगळे अलबेलच होणार होतं, हो ना? आता पुढे अनुप आणि नितीन गजाआड झाले होते. ऑफिसमध्ये अनुपचं खरं रूप कळाल्यावर अनेकांना धक्का बसला होता. या सगळ्या प्रकरणाला 2 आठवडे उलटून गेले होते. दिव्याने परत तिचं ऑफिस जॉईन केलं होतं. आज उत्पलची फॅमिली लग्नाची बोलणी करण्यासाठी येणार होती. दीक्षाची सकाळपासून तयारी सुरू होती. अनुराधांना मदत कर, हे कर, ते कर, काही ना काही सुरूच होतं तिचं. दक्ष ऑफिसमधून दुपारीच आला होता. काम करता करता त्याचं सतत पळापळ करणाऱ्या दीक्षाकडे लक्ष जात होतं. आता कुठे त्याला रिअलाईज झालं होतं. गेल्या कितीतरी दिवसात या ना त्या कारणाने त्याला आणि दीक्षाला निवांत असा वेळच मिळाला नव्हता एकमेकांसाठी. काहीतरी कर दक्ष, त्याचं मन त्याला दटावत म्हणालं. बरोबर आहे तुझं. बायकोला सरप्राईज देण्याची वेळ आली आहे. दक्षने मनाशी विचार केला आणि त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. त्याने भराभर लॅपटॉपवर काहीतरी सर्च केलं. जवळजवळ 15 मिनिट तो खाटखूट करत होता. शेवटी त्याला हवं ते झालं आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तू का दात विचकतोयस? दीक्षा त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभी राहिली. घोर अपमान हा बायको. अगं बघ काय कातील स्माईल आहे माझी, आणि तू याला दात विचकणं म्हणतेस? छा, गाडविनीला गुळाची चव काय? दक्ष स्टाईलमध्ये केस उडवत म्हणाला. तू मला गाडवीन म्हणालास? दीक्षाने डोळे वटारले. म्हणायला कशाला हवं? दक्षने खांदे उडवले. काका कुवा कुठला? दीक्षा नाक मोडत तिकडून निघून गेली. ते काय असतं? मला एकतर काका माहिती आहे आणि हिंदीमधला कुवा माहिती आहे. काका कुवा म्हणजे? हां, कुव्यात पडलेलं काका असतील कदाचित. दक्ष डोकं खाजवत म्हणाला आणि त्याने लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं. संध्याकाळी उत्पलची फॅमिली आली तसं गप्पांना उधाण आलं. जोशी कुटुंबीय तसे मध्यमवर्गीय असले तरी पैसे राखून होते. त्यांना उत्पलची चॉईस मनापासून आवडली होती. दोन्ही फॅमिलीचं चांगलं सूत जुळलं होतं. अनुराधाने लगेचच त्यांच्या गुरुजींना बोलावून घेतलं. 1.5 महिन्यानंतरचा मुहूर्त निघाला होता लग्नाचा. त्याआधी घरच्या घरी छोटीशी एंगेजमेंट करून घेऊ असं सर्वांमध्ये ठरलं होतं. लगे हातो त्याचाही मुहूर्त निघाला होता. सगळे आनंदी होते. कार्तिक सोनिकाचंही लग्न लवकरच करायचं होतं. सोनिका कधी एकदा बेंगलोरवरून परत येते असं कार्तिकला झालं होतं. डिनर वगैरे आवरून जोशी फॅमिली निघून गेली. दीक्षा खाली सगळं आवरून कॉफी घेऊन रूममध्ये आली तेव्हा दक्ष तिचीच वाट पाहत होता. घ्या कारखानी साहेब, कॉफी डोसा. दीक्षाने डोळे मिचकावले. थँक्स बायको. दक्षने तिला फ्लाइंग किस दिला आणि कॉफी मग हातात घेतला. दक्ष, माझा विश्वासच बसत नाहीये रे. दिव्याचं लग्न होतंय, आपल्या दिव्याचं. अजूनही मला ती लहानशीच वाटते, दिव्या हसत म्हणाली. हो ना, तुला माहिती आहे दिशू, जेव्हा दिव्याचा जन्म झाला ना तेव्हा भाई खूप खुश होता, पण मी मात्र जरासा नाराज झालेलो. बेबी सिस्टर नको होती मला. का तर ती थोडी ना आमच्यासोबत मारामारी करणारे किंवा क्रिकेट खेळणारे. फ्रुंगटून बसलेलो मी. नाहीच जाणार बघायला तिला. भाई किती समजावत होता माहिती आहे. शेवटी त्याला म्हणालो, मला नाही आवडली तर परत देऊन टाकायचं तिला. तो हो म्हणाला तेव्हा कुठे मी तिला बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो. दक्ष जुन्या आठवणींमध्ये रमत म्हणाला. दीक्षा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. मग? तिने विचारलं. मग काय, फुल तयारीनिशी गेलेलो हॉस्पिटलमध्ये. आईने ते छोटंसं बाळ दाखवलं मला. बघ तुझी बहीण, इतकी गोड होती ग ती. अगदी छोटीशी भावली, गुलाबी गाल, छोटेसे ओठ, नक्ट नाक. पाहता क्षणी आवडली मला. आईने विचारलं, परत करायचं का? तेव्हा एवढा गोंधळ घातलेला मी तिकडे, विचारू नकोस. तेव्हापासून भाई आणि मी सांभाळायचो तिला. तिला जरा जरी काही झालं ना आमचा जीव वरखाली व्हायचा. अजूनही चित्र काही फार वेगळं नाही आहे. भाई होता तेव्हा आधार होता, पण तो गेला आणि दिव्याच्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह झालेलो मी. आमचे स्वभाव अगदी वेगळे. एरवी कितीही दुमत असलं तरी दिव्याच्या बाबतीत मात्र कायम आमचं एकमतच असायचं. माझी छोटी बाहुली किती मोठी झाली यार दिशू. दक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षाचंही मन भरून आलं होतं. तिने पुढे होऊन दक्षाला मिठी मारली. दोघे काही वेळ तसेच बसले होते. दिवीची आठवण येते ना? जरा वेळाने दीक्षाने विचारलं. तो हवा होता आज. आनंदाने नाचला असता दिव्याच्या लग्नाची बातमी ऐकून. दक्ष डोळे पुसत दूर झाला. दक्ष, बास ना आता. हे बघ, दिव्याचं लग्न तिच्या मर्जीने होते. तिला आवडणाऱ्या व्यक्तीसोबत होते. आय एम शुअर उत्पल तिला कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. खूप प्रेम करतो तो तिच्यावर. दीक्षा हलकं हसत म्हणाली. ते तर आहेच. वैसे प्रेम तो हम भी करते हे, खूप खूप. पण काय यार, कुणालाच कदर नाही आहे आमची. दक्षने नाक फुगवलं. हो का? लाडूराम, लेस लाडात येऊन राहिला बे तू. दीक्षाने त्याला फटकावलं. दिशू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. दक्ष एक्साईट होत म्हणाला. काय? दीक्षाने हसून विचारलं. मला ना माझ्या बायकोवर खूप प्रेम करायचं, सो मी ठरवले आपण मिनी हनीमूनला जातोय. दक्ष डोळा मारत म्हणाला. दक्ष? दीक्षाची गाल आरक्त झाली.
काहीही असतं तुझं. काही काय यात यार, हक्काची बायको आहे माझी, मग हनीमूनमध्ये काय गैर आहे? दक्ष तिला कवटाळत म्हणाला. पण कुणीकडे जातोय आपण? दीक्षाने उत्साहात विचारलं. ते कळेलच तुला. तू फक्त मी सांगतो तसं पॅकिंग कर. आपण परवा सकाळी निघतोय, दक्षने जाहीर केलं. वाव, दीक्षा हसली. ऑसम. मी काय म्हणतो, मिनी हनीमूनच्या आधी जरा ड्रेस रिहर्सल झाली असती तर? दक्षने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या गालावर ओठ टेकवले. दीक्षा नजर झुकवत त्याच्या मिठीत शिरली. दक्षने तिला जवळ घेत लाईट्स ऑफ केले. दक्ष दुसऱ्या दिवशी हाफ डे ऑफिसला जाणार होता. त्यांच्या व्हॅकेशनच्या आधी त्याला कामं आवरायची होती. तसं तर कार्तिक आणि उत्पल होतेच ऑफिस सांभाळायला. संध्याकाळी दीक्षा दक्ष मस्तपैकी शॉपिंगला गेले आणि येताना डिनर करूनच आले. ट्रिपचा दिवस उजाडला. दक्ष पहाटेच उठून रेडी झाला होता. दीक्षा आवरून आली तेव्हा दक्ष महाराज एकदम तयारीत बसले होते. डेनिम जॉगर्स, त्यावर टी शर्ट, स्नीकर्स, टकाटक एकदम. दीक्षाने त्याच्याकडे पाहत शिट्टी मारली. क्या बात है माय मिस्टर हॉटी, तिने डोळे मारला. यो थँक्स गर्ल, दक्ष स्टाईलमध्ये म्हणाला. चला निघायचं का, त्याने विचारलं तशी दीक्षाने होमध्ये मान डोलावली. दोघे सामान घेऊन खाली आले आणि अनुराधा आणि दिव्याला भेटून बाहेर पडले. दक्षने सामान गाडीत लोड केलं. दक्ष, ड्रायव्हर काका नाही आले? दीक्षाने विचारलं. आलेत की, दक्ष म्हणाला. कुणीकडे आहेत, मला नाही दिसले? दीक्षाने आजूबाजूला पाहत विचारलं. तसा दक्ष तिच्या बाजूला आला. त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. मॅम बसा प्लीज, दक्ष कमरेत झुकत म्हणाला. तसं दीक्षाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तू ड्राईव्ह करणार आहेस? पण आपण एअरपोर्टवर नाही जात आहोत, तिने कन्फ्यूज होत विचारलं. नो स्वीटहार्ट, आपण रोड ट्रिप करतोय, दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. रिअली? दीक्षाचा चेहरा खुलला. ये अमेझिंग आहे हे. मी पण ड्राईव्ह करणार, दीक्षा एक्साईट होत म्हणाली. सॉरी स्वीटी, लहान मुलींना देत नाहीत गाडी चालवायला. दक्ष तिला चिडवत ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तसा दीक्षाने त्याच्या दंडावर फटका मारला. दीड शहाणा कुठला, तिने नाक मुरडलं तशी हसत दक्षने गाडी स्टार्ट केली. बोला गणपती बाप्पा मोरया, दक्ष म्हणाला आणि त्याने गाडी पळवली. सांग ना दुसुड्या, आपण कुणीकडे जातोय? दीक्षा त्याला लाडीगोडी लावत म्हणाली. वेल फॉर स्टार्टर्स, आपण पहिला ब्रेक पुण्यात घेतोय. तिकडे जरा रेस्ट करूया आणि मग तिकडून जातोय कोल्हापूरला. दिव्याचं लग्न ठरलंय तर महालक्ष्मीचं दर्शन घेऊया. आणि आत्ताच हे एवढं सगळं घडून गेले, तेवढीच मनाला शांतता, दक्ष म्हणाला. ओहो क्या बात आहे, आवडलं मला. तू स्वतःहून एवढा विचार केलास? बरं आणि पुढे, दीक्षाने उत्सुकतेने विचारलं. पुढे काय, तिकडेच फिरू आजूबाजूला? तेव्हा जिकडे वाटेल तिकडे फिरूया, दक्ष हसत म्हणाला. एक्सप्लोअर द अननॉन्स. वाव, धम्माल येणार आहे, दीक्षा टाळी वाजवत म्हणाली. दोघे मस्त गाणी ऐकत चालले होते. दोघे गाण्यांमध्ये हरवले होते. एकमेकांचा सहवास एन्जॉय करत होते. कितीतरी दिवसांनी असे निवांत होते. ना कटकट, ना टेन्शन, ना ट्रेस, ना सवाल, ना जवाब. बस एकमेकांवर प्रेम करणारे ते दोघे आणि त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार बनून त्यांच्यासोबत पळणारा तो रस्ता. दुपारच्या सुमारास दोघे पुण्याला पोहोचले. दक्षच्या एका मित्राने त्यांच्यासाठी लंच अरेंज केला होता. तो आणि त्याची वाईफ या दोघांना जॉईन होणार होते. दक्ष, मित्रा आफ्टर एजेस, वरून दक्षला मिठी मारत म्हणाला. हो यार, US नंतर आजच भेटतोय. बाय द वे, माय बेटर हाफ दीक्षा अँड दिशू हा वरुण. आम्ही मास्टर्सला एकत्र होतो. दक्षने ओळख करून दिली तसं दीक्षाने त्याला ग्रीट केलं. दिशू? दीक्षा ना? आवाज आला तसं दीक्षाचं समोर लक्ष गेलं. सुक्कू तू? दीक्षा आश्चर्याने ओरडली. हाय, दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. मेलो, दक्ष वरुणच्या गळ्यात हात घालत म्हणाला. काय रे, काय झालं? वरुणने नकळून विचारलं. पाहतोयस ना कशा भेटतायत, म्हणजे नक्कीच जुनी ओळख असणारे, म्हणजे फुल ऑन पटर, बघच आता तू, दक्ष हसत म्हणाला. ये ना दक्ष, ही सुकृती. आम्ही एकाच कॉलेजला होतो. एका रोज डेला हिच्या एका देवानाने अय्यय्या करू मे क्या सुक्कू सुक्कू गाणं डेडिकेट केलं हिच्यासाठी. तेव्हापासून आम्ही हिला सुक्कूच म्हणायला लागलो, दीक्षा ओव्हर एक्साईट होत म्हणाली. दक्ष म्हणाला तसंच झालं. दोघींची एवढी बडबड सुरू होती की हे दोघी बिचारे फक्त त्यांच्याकडे पाहण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते. मी काय म्हणतो दक्ष, तुम्ही आता घरी चला, लेट्स चिल आऊट, रात्री मस्त भटकू, पार्टी करू, उद्या निघा ना पुढे, वरून म्हणाला. हो दिशू थांबते, आमच्या खूप साऱ्या गप्पा पेंडिंग आहेत, सुकृतीने डिक्लेअर करून टाकलं. दीक्षाने दक्षकडे पाहिलं. त्याने हसून गो अहेड दिला. परत एकदा गप्पांना उताला. पार US पासून ते कॉलेज कट्ट्यापर्यंत सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रात्री चौघे भटकायला गेले. डान्स केला. दीक्षा आणि सुकृतीला किती बोलू किती नाही असं झालं होतं. बोलण्याच्या ओघात बरेचसे सिक्रेट्सही बाहेर आलेले ते वेगळंच. दुसऱ्या दिवशी वरुण आणि सुकृतीचा निरोप घेऊन दोघे पुढच्या प्रवासाला निघाले. मज्जा आली ना, दीक्षा खुशीत म्हणाली. येस, आणि बच्चू तेरी शेंडी पकडने के लिए काफ़ी कुछ है अब मेरे पास. ही दक्ष राक्षसी हसला.
दक्ष आसूर कुठला? दीक्षाने नाक मुरडलं. तसा दक्ष अजूनच हसायला लागला. मज्जा मस्करी करत दुपारी दोघे कोल्हापुरात पोचले. हॉटेलमध्ये चेक इन करून दोघांनी मस्त ताणून दिली. संध्याकाळी दोघे भटकायला गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.